नमस्कार, मैं हूं शालिनी और आप देख रहे हैं न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। नवजातों की मौत के बाद नवनीत राणा का प्रशासन पर गुस्सा। अमरावती जिला महिला अस्पताल के नवजात शिशु गहन चिकित्सा कक्ष यानी NICU में लगी भीषण आग में 3 नवजात बच्चों की दर्दनाक मौत हो गई। इस घटना के बाद पूर्व सांसद नवनीत राणा ने अस्पताल का दौरा कर स्थिति का जायजा लिया और प्रशासन से कई गंभीर सवाल पूछे। नवनीत राणा ने सवाल उठाए कि अगर अस्पताल का फायर ऑडिट पहले ही हो चुका होता तो आग लगने के बाद स्प्रिंकलर सिस्टम क्यों शुरू नहीं हुआ। उन्होंने यह भी पूछा कि स्प्रिंकलर सिस्टम की नियमित रूप से जांच और देखरेख की जा रही थी या नहीं। नवनीत राणा ने कहा कि इस पूरे मामले की तकनीकी और निष्पक्ष जांच होनी चाहिए। अगर जांच में किसी की लापरवाही सामने आती है तो जिम्मेदार लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए। उन्होंने स्पष्ट चेतावनी दी कि दोषियों को किसी भी परिस्थिति में बख्शा नहीं जाना चाहिए। इसके साथ ही उन्होंने अस्पतालों में अग्नि सुरक्षा व्यवस्था का दोबारा ऑडिट कराने की मांग की। नवनीत राणा ने मृत नवजात बच्चों के परिवारों को उचित सहायता और मुआवजा देने की भी मांग प्रशासन से की। नवजात शिशूंचा होळकरून मृत्यू झाला। 6 बालकांचा जीव वाचून त्यांना सुपर स्पेशालिटीमध्ये नेले आणि अग्निशमन यंत्रणा जी होती ती सुरू व्हायला पाहिजे ती सुरू झाली नाही असं सुद्धा समोर येते। आमच्या पहिलेच आल्याबरोबर जेव्हा मागे जुनी आमची जी बिल्डिंग होती तिथे जेव्हा आग लागली होती तेव्हा आमचं सगळ्यांचा आग्रह होता की नवीन बिल्डिंग इमारत झाली त्याचं लोकार्पण करून लवकरात लवकर सगळी गोष्टी तिथे सुरू झाल्या पाहिजे आणि इथे सुरू केल्यानंतर इमारत आमची कार्यकाळामध्ये झाली, सगळं काही खूप सुंदर झालं आहे। पण जेव्हा आता आग लागते आणि फायरचे जे गोष्टी असतात ऑडिट झाले का ते पाहावं लागेल आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो एक 2 स्प्रिंकलर सुरू होते, त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणार आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे। जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल, कारण लहान मुलं जे प्री मॅच्युअर्ड असतात, ज्यांच्या वेट बरोबर नसते, जे हेल्थ इश्यूनी जन्म घेतल्यानंतर जे प्रॉब्लेम असतात त्यांना सगळ्यांना असे याच्यामध्ये आपण ऍडमिट करतो आणि त्या 3 लहान मुलांचे जीव जेव्हा जाते तर मी सगळ्यांना एवढीच सांगन आणि आता मंत्री महोदयशी मी तेच बोलणार आहे, जर कोणी याच्यात चुकीचं आढळलं त्याच्यावर कडक कारवाई आणि त्याच्यावर की त्यांनी काम नाही केला आणि स्प्रिंकलर चालू नाही झाला, फायर ऑडिट जर नाही झाला असेल तर मग त्यांची खैर नाही आहे एवढं लक्षात ठेवा त्यांनी। 1 वर्ष झालं, 1 वर्षापूर्वीच इथे शिफ्ट झालेले रुग्ण, नवीन इमारत असून सुद्धा असं प्रकार होणं म्हणजे किती गंभीर आहे। आणि कारण भंडारामध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर सरकार अलर्ट मोडवर होतं, प्रत्येक रुग्णालयामध्ये अप टू डेट म्हणजे काहीच झालं तरी पूर्ण यंत्रणा सक्षम झाल्या पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे। परंतु हे प्रकार समोर आल्यावर काय समोर व्हेंटिलेटर तर सबस्टँडर्ड नाही असं देखील चर्चा होत आहे की निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर या ठिकाणी आणले असावे, त्यामुळे देखील हा प्रकार घडला तर नाही। 100% जर कुठेही चुकी असन, व्हेंटिलेटर मध्ये चुकी असन, फायर ऑडिट मध्ये चुकी असन, स्प्रिंकलर का नाही चालले त्याच्यामध्ये चुकी असन आणि ज्यांची जबाबदारी असन, हा खूप सिरियस सब्जेक्ट आहे। कारण गरीब मुलं, परिवारचे मुलं इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येतात आणि खूप विश्वास घेऊन येतात की आमचे मुलं जर याच्यामध्ये राहिले तर ते बरे होतील। पण जर अशी घटना होते तर प्रत्येक लोकांचे सरकारी हॉस्पिटलवरनं जे विश्वास उठते ते आम्ही उठू देणार नाही आणि जर कोणी याच्यामध्ये चुकीचं आढळलं तर नवनीत राणा आहे माझं नाव, त्यांना एकेकाला सोडणार नाही। कारण लहान मुलं 15 दिवसाचे, 4 दिवसाचे, 10 दिवसाचे बाळांचे जीव आज घेतलेले आहे, तर त्यांना जिनके ऊपर अगर दोष आ गया तो उनके ऊपर हत्या का ही ये कलम लगना चाहिए, उसकी कारवाई जरूर करेंगे। नवीन रुग्णालय आहे, नवीन रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। नवीन रुग्णालयात जर अशी घटना घडत असेल तर जुन्या रुग्णालयांचा काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। माझं म्हणणं आहे नवीन असो जुनी असो आणि जेव्हा आपला हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं आहे त्याच्यामध्ये अपेक्षापेक्षा जास्त जर पेशंट येत असन, बाळ येत असन, लोक येत असन, तुम्हाला जर जपत नसन तर तुम्ही सांगितलं पाहिजे की अजून आम्हाला मोठं पाहिजे, म्हणून त्याच्याकरिता आपण दुसरी सुविधा लावू। पण जीव घेणं आणि बाळांच्या जीवासोबत नाही तर कोणाच्या जीवासोबत खेळणं हा कोणाचाही अधिकार नाहीये। जपत नसन तर पूर्ण यंत्रणाने सरकारला कळवलं पाहिजे की असं आहे, खूप जास्त अपेक्षापेक्षा जास्त
इथे रुग्ण येत आहे तर आम्हाला अजून फॅसिलिटी करून द्या, सरकार करून देण्यासाठी तयार आहे ना. डिपार्टमेंटनी सांगितलं पाहिजे. पण एवढंच आहे, जी आज घटना झाली खूप दुःख देणारी घटना आहे. कारण लहान लहान बाळ, त्यांचा परिवार, गरीब लोक अतिशय गव्हर्नमेंट सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात ज्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांच्या मुलांसोबत खेळण्याचं काम हा कोणतेही व्यक्तीचं काम नाही आहे. म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करणारच. खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।